माननीय संजय राऊत गांजावाला आजही बरगळले. एवढा कसा फालतू माणूस उद्धव ठाकरे सांभाळतात मला हेच कळत नाही. काय तर म्हणे भारतीय जनता पार्टी शिंदे साहेबाची पक्ष फोडणार आहे, शिवसेना फोडणार आहे. शिंदे साहेबाचं नेतृत्व इतकं तुम्हाला तकलादू वाटतं का? इतकं सहज सोपं वाटतं का? अहो वज्रमुठ आहे 18 पगड जातीची. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या भोवती, त्यांच्या भोवती 18 पगड जातीची वज्रमुठ आहे. अनेक जातीपातीतले सर्वसामान्य कुटुंबातले शिवसैनिक त्यांच्या पाठीशी उभे आहेत. काम करणारा नेता आहे, मेहनत करणारा नेता आहे आणि भारतीय जनता पार्टी बरोबर आहेत. म्हणजे इतकं आम्हाला बी इतकं सहज तुम्ही घेऊ नका. भारतीय जनता पार्टीला जर आमचे 10-100% छक्केपंजे माहिती असतील तर भारतीय जनता पार्टीचे आम्हाला 90 तरी आहेत माहिती. त्याच्यामुळे कधी कुणाला कमी लिखू नका. भारतीय जनता पार्टी वार दुसऱ्यावर करल, तुमच्यासारख्यावर करल. आमच्यावर वार करायची 100 विचार करावा लागेल. कसलेले मुरलेले आणि अंगाला तेल लावलेले पहिलवान आहेत आमच्याकडं. 60 लोक आहेत आणि जीव देणारे लोक आहेत. पैशासाठी इकडं तिकडं पळणारी लोक नाहीत. सत्तेसाठी पदासाठी हापपणारी लोक नाहीत. तुमच्यासारखे या विचारसरणीचे लोक नाहीत. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचं भारतीय जनता पार्टीचं काय, या देशातल्या कुठल्याही मातबर पार्टीनं जरी एकनाथ शिंदेची पार्टी फोडण्याचा प्रयत्न केला तर त्या पार्टीला जसाच तसं उत्तर दिलं जाईल. सहज सोपं गोष्ट नाही आहे. एवढा मोठा उठाव झाला 38 देशानं, जगातल्या लोकांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीतला हे स्तुतीसुमन उधळलेत. इतका सोपा नेता समजू नका. सातारा जिल्ह्यातल्या लाल मातीतला पैलवान आहे. डाव प्रतिडाव शहकट शह देण्याची ताकद माझा नेता ठेवतो. आणि आपल्यासारख्या गांजा पिऊन किती जरी बडबड केलं आणि आपण किती जरी म्हणलात एकनाथ शिंदेची शिवसेना फुटणार आहे तर तुमच्यासारख्या लोकांना हे वाक्य तुम्हालाच लकलाप. ते तुमची ती छकोलीन ती तुम्ही सांभाळा अगोदर. ते तुमचं बघा ते अगोदर काय ते. आज तिथं पुरंदर विमानतळामध्ये जाऊन यांनी काय एकमेकाला बांबू लावले तर एकमेकाच्या अंगावर कसे गेलेत त्याच्याबद्दल बोला कधी. आणि हे जर तुम्ही बोलत नसताल तर तुमचं काय वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आमचं वाटोळं पाहता तुम्ही आमच्या पक्षाचं वाटोळं ही तुमची अपेक्षा असेल तर तुमचं एवढं मोठं वाटोळं झालं त्याचं बघा काय ते अगोदर. तुमच्याकडे कुठंच काही नाही राहिलेलं. परिस्थिती वाईट आहे तुमची, अतिशय वाईट.